एका राष्ट्राध्यक्षांनी असे काही निर्णय घेतले की देशातील चक्क 6,000 पेक्षाही जास्त बँका रस्त्यावर आल्या। सविस्तर सांग त्याआधी व्हिडिओला नक्की लाईक करा। ही गोष्ट आहे 1929 ची। या काळाला द ग्रेट डिप्रेशन देखील म्हटलं जातं। हर्बर्ट हुवर यांनी यूएसचे राष्ट्राध्यक्ष झाल्यावर असे 2 निर्णय घेतले होते ज्यामुळे 1929 मध्ये महामंदी आली। त्यांचा पहिला निर्णय होता मिनिमम वेजेस। स्टॉक मार्केटमध्ये मंदी सुरू असली तर त्याचा परिणाम कोणत्याही सामान्य व्यक्तीच्या मजुरीवर व्हायला नको, त्यामुळे मिनिमम वेजेस त्यांनी कंपल्सरी केले। नंबर 2, पुढच्या 10 महिन्यांसाठी बँकांना 50% इंटरेस्ट रेट वाढवायला सांगितले, ज्यामुळे लोक बँकेत पैसे ठेवतील अशी अपेक्षा होती। परंतु याचा परिणाम पूर्णपणे उलट झाला। शेअर मार्केटचा फॉल अजूनच वाढला। 6,000 पेक्षाही जास्त बँक करप्ट झाल्या। 90% जवळपास मार्केट प्राइसेस पडल्या आणि संपूर्ण जग द ग्रेट डिप्रेशन मध्ये गेलं। आर्थिक विषयांबद्दल अशी माहिती तुम्हाला आवडत असेल तर आताच पैसा पाणीला नक्की फॉलो करा।